बाजारात किती जरी नवीन शेंगदाणे आले ना तरी बदामाची किंमत कमी होत नाही। तसंच किती जरी उमेदवार उभारले नाही तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलाची किंमत कमी होत नाही। जिल्हा परिषद सावरगाव रोकडा गटातून अश्विन नागराळे हे विजयी झालेले आहेत आणि ते उमेदवार माझ्यासोबत आहेत। त्यांचे सहकारीसुद्धा युवराज घोगरे पाटील देखील माझ्यासोबत आहेत। त्यांच्या भावना मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। या विजयापर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने कसरत करावी लागली आणि पुढचं काय विजन आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। हा विजय माझा दादांच्या चरणी मी अर्पण करतो। तसेच आमचे सर्वांचे दैवत माननीय नामदार बाळासाहेबजी जाधव पाटील साहेब व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गटातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून उमेदवारी दिलेली होती। तसंच मी रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू व मायबाप जनतेचे आभार मानतो। मला त्यांनी निवडून दिल्याबद्दल आणि माझ्यावर जो काही मतदारसंघातील मायबाप जनतेने विश्वास दाखवला आहे या विश्वासास मी कधीही तडा जाऊ देणार नाही व या सर्व जनतेची मी मनातून सेवा करीन। एवढेच। काय संकल्प आहेत पुढचे जे आहेत, आता पहिलं आणि मोठं काम कोणतं असणार आहे आणि संकल्प काय आहे? मला सर्व रोकडा सावरगाव मतदारसंघातील मागील जो काही 9 वर्षामध्ये जो काही मतदारसंघात तुटवडा भासला आहे, जसेच आरोग्याचे कामं असतील, रस्ते, पाणी पुरवठा, नाली, आरोग्य, शिक्षक व इतर विविध विकास कामे याच्यावर मी कामं करणार आहे। धन्यवाद सर। अश्विन नागराळे यांना विजयापर्यंत पोहोचविण्याचा ज्याचा मोठा हात आहे असं बोललं जाते ते युवराज घोगरे पाटील माझ्यासोबत आहेत। प्रत्येक सभेमध्ये त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमधूनच सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीने विजयाकडे झेप घेऊ शकतो। युवराज घोगरे पाटील। खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी आम्हाला या रोकडा सावरगाव गटासाठी अत्यंत सुज्ञ ज्यांचा सामाजिक सलोखा आहे आणि अभ्यासू आणि हुशार उमेदवार या ठिकाणी दिला आणि खरंच एवढा विनम्र आणि संवेदनशील उमेदवार आम्हाला भेटला। आणि रोकडा सावरगावमध्ये जो 8 वर्षाचा बॅकलॉग झालेला आहे आणि एकतर पुन्हा कुठली तर उणीव भासू नये म्हणून सर्वच मतदारसंघातील या मी कार्यकर्ता म्हणून या मायबाप जनतेने जी भरभरून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली दादांना आणि मतदानरूपी आशीर्वाद आम्हाला दिला। मी खरं तर सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथून पुढे कुठेही सामाजिक सेवेत, सामाजिक एकोप्यात आणि सार्वजनिक विकासाच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही असेही मी विनम्रपणे सांगतो। आणि पुन्हा एकदा मायबाप जनतेने जो विश्वास दाखविलात त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाहीत आणि कुठेही कमी पडणार नाहीत। आदरणीय साहेबांचं आम्हाला सांगणं आहे किंवा विकासासोबतच सामाजिक एकोपा जपला पाहिजे, सर्व समाजाला सोबत घेऊन चाललं पाहिजे आणि आपण म्हणजे शासनाचे लोकप्रतिनिधी म्हणजे एक सेवक आहोत। आम्ही कुठले प्रतिनिधी म्हणजे कुठले मालक नाही, तर 100% आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि सेवे करायची जी संधी दिली याबद्दल सर्वच कार्यकर्ते जे आपले तळमळीनं मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते झटले त्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर। युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहेत आणि राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत आपण जाणून घेऊया। या अमोतपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलेलं आहे आणि म्हणून हे यश महायुतीच्या संपूर्ण नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आहे। निश्चितपणाने या भावना आमच्या आहे। धन्यवाद सर। काय वाटतंय आज तुमच्या गावचा जो उमेदवार आहे जिल्हा परिषदेसाठी तुम्ही त्याला निवडून दिले, आज काय भावना? आज या मतदारसंघामध्ये अगदी रोकडा सावरगाव मतदारसंघामध्ये अगदी अति आनंदाचं वातावरण आहे। परंतु एका व्यक्तीसाठी देवाभाऊ थोडक्या मताने पडल्याबद्दल त्यांच्या बाबतीमध्ये थोडं मनाला खंत वाटत आहे। आमच्या महायुतीची एकत्र मिळून सर्वांनी आमच्यावर जबाबदारी टाकली होती आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेब आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांनी सांगितले होते आम्हाला की कुण्याही हालतीमध्ये रोकडा सावरगाव मतदारसंघामध्ये आपला 3ही उमेदवाराचा विजय व्हायला पाहिजे। याकूबभाई सर्वजण कार्यकर्ते घेऊन तुम्ही सोबत राहा आणि हा विजय आपल्याला करून दाखवा। खूप प्रयत्न केला परंतु फक्त एका व्यक्तीसाठी देवाभाऊसाठी आमच्या मनाला थोडीशी खंत राहिली, त्याला नाईलाज आहे। भरपूर आम्ही सहकार्य केलं
त्याबद्दल लोकांनी बी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली, याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सर्व अहमदपूर चाकूर तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींचे प्रथमतः आभार. कारण सर्व मतदारांनी आपल्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पूर्ण बहुमताने सर्व उमेदवाराला म्हणण्यात हरकत नाही चांगल्या प्रकारे निवडून दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रात आपल्या स्वर्गीय अजितदादा यांच्या भरपूर सीट आलेल्या आहेत. सर्व मतदारांनी खरी श्रद्धांजली ही मतदानाच्या रूपात दिलेली आहे. आणि हे मला एकच सांगायचे आहे, इथं अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या जनतेला बाजारात किती जरी नवीन शेंगदाणे आले ना तरी बदामाची किंमत कमी होत नाही. तसंच किती जरी उमेदवार उभारले नाही तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलाची किंमत कमी होत नाही. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.